नमस्कार मंडळी. तर ह्या जबरदस्त उन्हाळ्यामध्ये ना मी मस्त शरीराला थंडावा देणारं मसाला ताक बनवणार आहे आणि ते मसाला घरच्या घरी कसा तयार करायचा ते सुद्धा तुमच्यासोबत मी इथं शेअर केलेलं आहे. तर नक्कीच आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि मस्त आपल्या ह्या उन्हाळ्यामध्ये अशा पद्धतीने शरीराला थंडावा देणारं तुम्ही घरच्या घरी ताक तुम्ही झटपट असं बनवू शकतात. अगदी लग्नामध्ये मिळतं त्या पद्धतीचं आपलं मस्त इथं ताक बनून तयार होतं. तर अगदी शेवटपर्यंत पहा आपला व्हिडिओ आणि ज्या ताई आपल्या चॅनलवर नवीन असतील तर एक लाईक करा आणि आपल्या छोट्याशा चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तरी इथे मी सर्वात आधी धने घेतलेले आहेत आणि इथं मी ना चमचीने तुम्हाला मोजून दाखवते. तर अशा पद्धतीने पोहे खायचा जो चमचा असतो ना, तर त्या चमचीने इथे मी 2 चमचे भरून आहे ना धने घेतलेले आहेत. तर ह्याच चमचीने मी इथं पुढचं जे काही साहित्य आहे ना, तर ते ह्या चमचीने मोजून घेणार आहे, म्हणजे आपलं जे काही साहित्य आहे ना, तर ते चुकत नाही. तर पहा जेवढे आपण धने घेतले होते ना, त्याच चमचीने मी इथं 2 चमचे भरून जिरे घेतलेले आहे आणि त्याच प्रमाणात इथेही ना बडीशेप घेतलेली, म्हणजे 2 चमचे बडीशेप घेतलेली आहे. तर 1 चमचाभर मी इथं घेतलेलं आहे ओवा. तर अशा पद्धतीने आपलं हे व्यवस्थित असं प्रमाण आहे. फक्त प्रमाण इथं लक्षात घ्या, म्हणजे तुमचा मसाला अगदी परफेक्ट असा बनून तयार होतो. आणि सोबतच याच्यामध्ये ना मी 10 ते 12 इथं काळी मिरी घेतलेल्या आहेत. आता हे सर्व काही साहित्य आहे ना मध्यम गॅसवर आहे ना मी इथं खमंग असं भाजून घेणार आहे. आता जसं हे ना मस्त भाजून होईल ना तसं याचा सुगंध अगदी मस्त असा येतो. म्हणजे व्यवस्थित असं भाजून झालं ना तर मग अगदी याचा आहे ना छान असा सुगंध दरवळायला लागतो. तर पहा 1-2 मिनटं लागतील, पण छान असं भाजून घ्यायचं. याला जास्त मोठ्या गॅसवर भाजू नका, नाहीतर मग ते पटकन असं वरून भाजलं जाईल पण आतून याचा कच्चेपणाच राहतो. तर मध्यम गॅसवर पहा मी अशा पद्धतीने छान असं मी सर्व काही साहित्य ना व्यवस्थित आपलं इथं भाजून झालेलं आहे. आता मी ना गॅस बंद करून घेते आणि जो काही आपण हा सगळं काही भाजून घेतलं साहित्य, तर हे बघा अशा पद्धतीने मी इथं पूर्णपणे थंड करून घेतलेलं आहे. थंड झाल्यावरच आपल्याला ना मिक्सरच्या भांड्यामध्ये छान असं याचा मसाला तयार करून घ्यायचा आहे. आता याच्यामध्ये ना काही थोडेफार मी मसाले टाकून घेणार आहे, म्हणजे जे काही लागतात ते. तर मीठ आणि सोबतच याच्यामध्ये ना मी ना 1 चमचा भरून आहे ना पुदिना पावडर टाकून घेतलेली आहे आणि याच्यामध्ये लगेचच 1 मोठा चमचाभर काळं मीठ. तर अशा पद्धतीने आपण हे सर्व काही साहित्य टाकून घेतलं आहे. हे ना आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून झाल्यावर व्यवस्थित आपल्याला मस्त याची बारीक अशी पावडर करून घ्यायची आहे. तर पहा अशा पद्धतीची छान मस्त अशी पावडर करून घ्यायची आहे. अगदी बारीक अशी आपली ना पावडर झालेली आहे. मस्त असा आपला इथे ना ताकचा मसाला बनवून तयार झालेला आहे. खूप छान मस्त असा चवीला एक नंबर लागतो हा मसाला. तर अशा पद्धतीचा मसाला जर करून ठेवला तुम्ही एकदा, तर 5 ते 6 महिने आरामात टिकतो. म्हणजे याचा रंगसुद्धा बदलत नाही किंवा चवसुद्धा याची बदलणार नाही. खूप छान मस्त असा चवीला लागतो आणि भरपूर दिवस टिकतो. तर पूर्ण उन्हाळ्यामध्ये तुम्ही झटपट असे ना मसाला ताक बनवू शकतात. अशा प्रकारे छान असा हा ताकाचा मसाला करून पहा. जर का अशा पद्धतीचे ताकाचा मसाला तुमच्याकडे असेल तर तुम्ही झटपट असे ना मसाला ताक याचं बनवू शकतात. तर अशा पद्धतीने आपल्याला हवाबंद बरणीमध्ये ना छान असा हा मसाला आहे ना भरून ठेवायचा आहे, म्हणजे भरपूर दिवस आपला हा मसाला टिकतो. तर पहा आता मी ना लगेचच ह्या मसाल्यापासून आहे ना लगेचच इथं आपला जे काही ताक आहे ना मसाला ताक तर ते बनवून घेणार आहे. तर त्याकरिता मी इथं 1 ग्लासासाठी ना 2 चमचे भरून आहे ना मी दही घेतलेलं आहे. छान असं घट्ट दही आहे आणि 1 ग्लास भरून याच्यामध्ये मी पाणी टाकून घेणार आहे आणि सोबतच याच्यामध्ये ना जो काही आपण मसाला तयार करून घेतलेला आहे ना, तर तो आपल्याला टाकून घ्यायचा आहे. तर 1 छोटी चमचीभर मी इथं मसाला टाकून घेतलेला आहे. तर काय होतं ना याच्यामध्ये टाकल्याने तर व्यवस्थित आपला जो काही मसाला आहे तर पूर्ण ताकामध्ये मिक्स होतो. तर हे बघा अशा प्रकारे छान असं आपला मसाला ताक इथं बनून तयार झालेलं आहे. ह्या गरमीच्या दिवसामध्ये शरीराला थंडावा देणारं छान असं मसाला ताक अशा पद्धतीने करून पहा. खूप छान मस्त असं चवीला लागतं. मसालासुद्धा बनवून ठेवा. एकदा बनवला पूर्ण उन्हाळ्यावर तुम्ही छान असं मस्त हे मसाला ताक पिऊ शकतात. तर ह्या मसाल्याला बनवायला जास्त वेळसुद्धा लागत नाही. अगदी 2 ते 3 मिनिटामध्ये छान असा हा मसाला बनवून तयार होतो आणि जेव्हा केव्हा तुम्हाला छान असं हे मसाला ताक प्यायची इच्छा झाली ना, तर तेव्हा झटपट तुम्ही बनवू शकतात.
तर मग कशी वाटली रेसिपी एक लाईक करा आणि ज्या ताई आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. तर भेटूयात अशाच नवीन आणि छान अशा रेसिपीसोबत.